हे फक्त एक व्यक्तीला बदनाम करून एका गावाची प्रगती, तीही विकासाची, थांबू शकत नाही. माझ्यासारख्याला तर मी काल माझ्या जीवनात एवढा कधीच अस्वस्थ झालो नव्हतो, तेवढा अस्वस्थ कधीच नाही. या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला की माझं पावती माझ्या नावावर आहेच, माझ्या विरोधात भाषण आहेच. मी म्हणलं केलंय तरी काय, बरं झालंय कुठं, कुणाचं झालंय, त्यो कोणत्या जातीचा, त्यो कोणत्या जातीचा, घेणं नाही देणं नाही, वाजवा धान्याला. ठीक आहे, त्या गोष्टीला आपल्याला परिणाम होत नाही. ते संघर्षाचं जीवन मी जगलंय. असंख्य आरोप घेईल, असंख्य आरोप करल, पण ज्यावेळेस करल मी कधीच हातात खरा कागद घेतल्याशिवाय कुणावर आरोप केला नाही. मला आज करायचंही नाही, मला काय या विषयावर बोलायचंही नाही. पण वस्तुस्थिती घ्या की यामुळं काय होत आहे. एक व्यक्तीला बदनाम केल्यामुळं आपल्या इकडे येणारी जी प्रगती आहे, कोण म्हणतं सिमेंट फॅक्टरी कशी आली, आज कशी कुणाला माहिती की सिमेंट फॅक्टरी कशी आली. ती सिमेंट फॅक्टरीची जमीन पासून सिमेंट फॅक्टरीला त्या माझ्याकडे असलेलं राखेचं टेंडर पूर्ण फुकट 1 रुपया न घेता त्यांना दिलं, त्यावेळेस ती सिमेंट फॅक्टरी तिथं आली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.